हाय, तर आमची छोटी बाई आता साबुदाण्याची कुरडई करत होती उपवासाची. अर्धा किलोचीच कुरडई करते. कशी करते तुम्हाला पण दाखवूयात. उपवासाची कुरडई कशी करतात साबुदाण्याची. ही 1 किलो साबुदाण्याची पिशवी आहे पॅकिंगची. हा साधारणपणे अर्धा किलो पुडा घेणार आहोत. हे बघा, हे पातेल्याचं माप झालं छोटंसं. भिजत टाकायचं आहे म्हणून आपण पातेलं बदलून घेतलं, मोठं घेतलं. आता हे 2-3 पाण्यात चांगली धुवायचे स्वच्छ मस्तपैकी. थोडंसं पाणी असं वरती ठेवलंय, थोडंसं नकळत. साबुदाणा पूर्णपणे बुडालेला आहे. जेवढा आपण खिचडीला साबुदाणा जसा भिजत टाकतो त्या प्रमाणामध्ये हा भिजत टाकायचा आहे आणि तेवढंच पाणी ठेवायचं आहे. आता हे 5-7 तास भिजत ठेवूया. आता 5-7 तास मस्तपैकी साबुदाणा भिजेल तोपर्यंत मी एक छानशी झोप घेते. आणि बाईची झोप आमच्या झालेली आहे. तर दुपारी साबुदाणा भिजत टाकला होता आणि तो छानपैकी भिजलेला आहे. तर तो कसा भिजलाय आता बाई दाबून दाखवते. म्हणजे 7 ते 8 तास भिजत ठेवला होता आणि खूप छान भिजलाय. हे बघा, हातावर दाबला की तो लगेच फुटतो. आपण दुपारी अर्धा किलो साबुदाणा जो होता तो या पातेल्याने असा मोजून घेतला होता. तर आता त्यामध्ये आपण हे 2 पातेले पाणी जे आहे ते उकळण्यासाठी गॅसवर ठेवणार आहोत. असे 2 पातेले पाणी आपण आता यामध्ये टाकणार आहोत. आणि हे जे पाणी आहे हे गॅसवर उकळण्यासाठी ठेवणार आहोत. आता पाण्याला एक उकळी येईल आणि हा जो साबुदाणा आहे तोपर्यंत तो आपण असा मोकळा करून घेणार आहे. म्हणजे हा साबुदाणा जो आहे हा भिजवून असा जास्त फुगून बघा किती मोठा झालाय, मोकळा झालाय आणि मस्त भिजलाय. आता याला आपण मोठ्या पातेल्यामध्ये टाकणार आहे. तर आता आपण उकळत्या पाण्यामध्ये मीठ लागेल ना, किती 2 चमचे मीठ टाकणार आहोत. उकळत्या पाण्यामध्ये आपण 2 चमचे मीठ टाकणार आहोत. आता बाई असं झाकणामध्ये काढून घेते. हा असेल ना. आणि ते मीठ आता आपण ह्या पाण्यामध्ये असं टाकून द्यायचं. तर आता आपण जास्त पाणी टाकणार आहे त्यामुळे हा साबुदाणा थोडासा मोठ्या पातेल्यामध्ये घेतलाय. आणि पाण्याला इकडे उकळी पण आली. एकदम उकळतं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. पाणी आपण मोजून घेतलेलं आहे. जेवढा साबुदाणा घेतला त्याच्यात 2 पट पाणी घेतलेलं आहे. आता इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि हे उकळतं पाणी जे आहे गॅस बंद केलाय आणि आता या साबुदाण्यामध्ये असं टाकून दिलंय. हे बघा असं. आणि हा 10 ते 12 तास असाच भिजत झाकून ठेवणार आहोत. हे बघा एवढं वरती पाणी. आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. हलवून देऊ. एकदा हलवून देते. मीठ याच्यामध्ये टाकल्यामुळे सगळीकडे मीठ पसरणार आहे. आता 10-12 तास झाकून ठेवायचा. सर्वांना शुभ सकाळ. आणि रात्री जो साबुदाणा गरम पाण्यामध्ये भिजत टाकला होता तर तो सध्या हे बघा अशा पद्धतीने झालाय. आणि आता हा आपण छान असा बारीक करणार आहोत. अगदी थोडासा प्रेस जरी केला तरी त्याचा चीक असा बाहेर येतो बघा. आणि हा आपण आता पुरणाच्या चाळणीने बारीक करणार आहोत. हे बघा खूप छान साबुदाण्याचा चीक तयार झाला याचा. इथे मी ही पुरणाची चाळण घेतली आहे. यांनीच मी पुरण बारीक करते या चाळणीने. माझी चाळण ही छोटीच आहे. आणि या पातेल्यामध्ये आता कशा पद्धतीने साबुदाणा बारीक होतोय ते मी तुम्हाला दाखवते. आता साबुदाणा खूप छान भिजलेला आहे हा. आणि आपण आता या पुरणाच्या चाळणीमध्ये तो बारीक करणार आहे. हे बघा किती छान चीक तयार झालाय.
मस्त चिकट चिकट चीक तयार झालाय. तर खूप छान चीक तयार होतोय. नाहीतर तुम्ही म्हणाल फक्त आईलाच सांगते करायला आणि तू फक्त कॅमेरा धरून बोलते, तर तसं नाही. मी आता कॅमेरा बंद करते आणि सगळं मी करून घेते आणि तुम्हालाही दाखवते मी करते की नाही. आता माझं हे काम असं चालू राहणार आहे तोपर्यंत मी सर्व बारीक करून घेते. साबुदाणा बारीक करून खूप छान मस्तपैकी चिकट चिकट याचा चीक झालेला आहे आणि तिकडे पातेल्यामध्ये बाईचं बारीक करायचं काम चाललंय. खूप चवदार करते, पण सध्या कसं आहे थोडंसं वय झाल्यामुळे कंटाळा येतो तिला, पण ती आजही खूप छान चवदार टेस्टी पदार्थ बनवते. म्हणूनच तिला म्हटलं की तू जी कुरडई बनवते ती मला पण शिकव आणि मी व्हिडिओ काढते आणि सर्वांना दाखवते. हो ना बाई, इकडे बघ, छान कुरडई बनवते बाई साबुदाण्याची. आणि हीच कुरडई मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे खरं तर साबुदाणा कुरडई बनवणं. आता मी वरती गच्चीवर तयारी करते कुरडया टाकण्याची. आपला चीक आहे एवढा मोठा. आता हे या सोऱ्यामध्ये असं भरून घ्यायचं. तुटत नाही काय नाही, भारी कुरडई पडली. मस्त झाल्यात ना कुरडया. तर आता बाईने एवढ्या कुरडया केल्यात आणि पुढच्या सर्व कुरडया मी करणार आहे आणि ती मला सोऱ्या भरून देणार आहे. आणि आमची मोठी बाई पण डोकून बघते, ती पण आली पाहायला कुरडया. अर्धा किलोमध्ये त्या मानाने भरपूर कुरडया पडल्यात. 55 कुरडया झाल्यात अर्धा किलो साबुदाण्याच्या. आम्ही अर्धा किलो साबुदाण्याच्या कुरडया बनवल्या होत्या आणि त्या कुरडया टोटल क्वांटिटीमध्ये एवढ्या झाल्या. साईजने अशा छोट्याच केल्या आणि तळून आता तुम्हाला दाखवते ते किती मोठे होते. तेल तापलंय आणि कुरडई छान अशी फुगते. तर ह्या साबुदाण्याच्या कुरडया किती छान फुगतात बघा. साईजने छोट्या छोट्या असल्यामुळे त्या फुगून डबल साईज मध्ये तरी दिसतात त्या. खूप छान आणि मस्त कुरकुरीत झाल्यात. अजून खाऊन नाही पाहिल्या तर तुम्हाला खाऊन दाखवते. मस्त झाल्यात कुरकुरीत. तुम्ही पण अशा करून बघा, चवीला पण छान झाल्यात. तर अशा पद्धतीने आमच्या बाईने केल्या मस्त साबुदाण्याच्या कुरडया आणि कशा झाल्यात तीच तुम्हाला सांगेल आता. लय कुरकुरीत झाल्यात. खाऊन पाहिल्या आणि खूप छान कुरकुरीत झाल्यात मस्त. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. आणि बाईला खरंच खूप छान पदार्थ बनवता येतात उन्हाळी. तर मी तुम्हाला एक एक थोडं थोडं दाखवणार आहे. तर उद्या ती पळी पापड बनवणार आहे, साबुदाण्याचे थोडेसे बनवणार आहे. अजिबात तेलकट नाही, तेल पिती नाही तिले गव्हाच्या कुरड्यांमध्ये. अजिबात तेलकट नाही आहेत. काय नाही. आणि या ओव्हन मध्ये भाजल्या तरी खूप छान फुगतील. थोड्याशाच तळल्यात. मला बटाटे सॉस काढायचे. बाय बाय.